म्हणजे आम्ही पण जास्त लक्ष घातलं नव्हतं. त्यामुळे ते आमचं पहिलं बाळ वारलं होतं. आणि त्यानंतर तो आम्ही तुम्हाला खूप आधीपासूनच सांगणार होतो, पण ह्यांचं चाललं होतं सांगू पण माझं चाललं होतं आज सांगू. जो विषय आहे तो आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे तर नमस्कार YouTube फॅमिली, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजचा विषय जो आहे तो आम्ही तुम्हाला खूप आधीपासूनच सांगणार होतो, पण ह्यांचं चाललं होतं सांगू पण माझं चाललं होतं आज सांगू उद्या सांगू. मग फायनली आज तो दिवस आलेला आहे जे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. काय विषय ते तुम्हाला सांगतो. आजचा जो विषय आहे तो आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आनंदाचा, आणि त्याचा विषय काय व्हायला लागला, लाईट गेल्यामुळे व्हायला लागले गरम. त्यामुळे जरा समजून घ्या. विषय असा आहे आज की 2-3 महिन्यापासूनचा विषय आहे, नाही का? खरं तर त्यावेळेस सांगितलं नाही, पण आता सांगतोय. ठीक आहे, कारण वेळ आली सांगायची. तर तू सांगते मग सांग. मला सांगायला लागतं पहिला. तर विषय असा आहे की आमच्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर येणार आहे. आता नवीन मेंबर म्हणजे काय, गाडी वगैरे घेणार नाही. आता माणसांचं असतं तसं, आमच्या कुटुंबात एक सदस्य येणार आहे छोटा. ते तसे फक्त हेच म्हणतात ना, किंवा न्यू फॅमिली मेंबर ऍडेड. पण आमचं तसं काही नाही. आमच्या फॅमिलीमध्ये ऍक्च्युअल जे ओरिजिनल जो खरा मेंबर असतो तसं येणार आहे. म्हणजे आमचं दुसरं बाळ. बरोबर, दुसरं बाळ होणार आहे. ऍक्च्युली 2-3 महिन्यापासून चालू आहे ट्रीटमेंट वगैरे, पण काय सांगितलं नव्हतं कोणाला, नाही का? कारण घरचे बोलतात असं, म्हणजे 3 महिने चोरवटी वगैरे काय असतं ते भरल्याशिवाय तर कोणाला सांगायचं नाही. म्हणजे असं नाही की नजर लागते, पण काही पण इश्यू होतात त्यामध्ये. त्यामुळं 3 महिने शक्यतो सांगत नाही. 3 महिन्याची सोनोग्राफी झाली की मग सांगतो, असं असतं. आम्ही तर त्या गोष्टी काय कोणाला सांगितलेल्या नव्हत्या. ठीक आहे, त्यामुळे आता म्हटलं एकदा आपल्या युट्यूब फॅमिली जी आहे त्यांना प्रत्येकाला ही गोष्ट सांगितली पाहिजे, शेअर केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या कुटुंबामध्ये आता नवीन मेंबर येणार आहे. ठीक आहे, प्रत्येकाने ह्या गोष्टीला म्हणजे नाही का आम्हाला शुभेच्छा वगैरे हे करा. काय बोलतात, प्रे काय म्हणतात, प्रे नाही हो, दुसरं काय. ठीक आहे, जे काय असं अभिनंदन करा, बाकी तर काय बोलत नाही. ठीक आहे, कसं वाटलं मग 3 महिने? आता 3 महिने कसे गेले तुझे? तसे चांगले गेले, पण भरपूर त्रास होतो 3 महिने. म्हणजे असं नाही की पहिल्या वेळेस आहे, सेकंड टाइम असलं तरी खूप प्रॉब्लेम होतो. एक तर म्हणजे उलट्या होतातच, त्रास होतो, पण तरी पण चिवचं चालूच असतं, मम्मा मला खायला दे, हे कर. म्हणजे पहिल्या वेळेस जेवढा त्रास होत नाही तेवढा दुसऱ्या वेळेस होतो, कारण आपल्यावरती अजून एक जबाबदारी असते आणि पोटात पण एक जबाबदारी असते. दोघांसाठी करावं लागतं सगळं. म्हणजे पहिला ऑलरेडी एक बाळ आहे, त्याला पण सांभाळायचं. परत दुसरी गोष्ट म्हणजे आणखी काय, त्याची पण काळजी घ्यायची, प्लस घरातली पण कामं करायची. आणि घरात कोण नसतं, त्यामुळं घरातले सगळं म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक म्हणा, बाहेरचं तर काही खाऊ करायचा, परत चिवला खायला चारायचं. म्हणजे उलटी झाली, त्रास होतोय, तरी पण आपलं सगळं करावंच लागतं. पर्याय नाही. पहिले तरी ठीक आहे, चिव नव्हती तेव्हा बरं वाटलं, नाही तर थोडं झोपायचे किंवा हे बाहेरून खाऊन यायचे, मग मी माझ्यासाठी काहीतरी बनवून खायचे. पण आता तसं नाही, आता करावंच लागतं, कारण आता मुलगी पण आहे ना. कारण तिला पण खायला लागतंय. पहिलं म्हणजे कसं, ठीक आहे बाबा, तिला नाही का उलट्या होत्या तर झोप थोडंसं करायचा कंटाळा आलाय, ठीक आहे दुसरं काहीतरी खायचं त्यावेळेस सांगतो. पण आता विषय कसा आहे, मुलीला पण घरचं शेवटी नाही का, डाळ भात वगैरे त्या गोष्टी ते जास्त तिखट बाहेरचं खात नाही. त्यामुळे कसं आहे, ह्या गोष्टी करावंच लागतं ते. आणि मेन विषय म्हणजे आता कसं आहे, आता आणि काळजी आपलीच घ्यावं लागते, कारण हे कामाला जातात दिवसभर, त्यामुळे आपल्याला 2-3 टाइम खावं लागतं, गोळ्या खावं लागतात. पहिलं कसं हे सारखे गोळी खाल्ली का तू, गोळी खा. आता तसं नाही, माझं मी गोळ्या खाऊन घेते. पहिल्या वेळेस म्हणजे काय झालं, ज्यावेळेस आमचं पहिलं बाळ जे होतं ते काय बोलतात, मी दुसऱ्याच्या जेव्हा डिपेंडेंट होतो, आणि मेन विषय म्हणजे काय, मी पण जास्त लक्ष घातलं नव्हतं. त्यामुळे ते आमचं पहिलं बाळ वारलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस मुलीच्या वेळेस नाही का, एवढी मी काळजी घेतली होती ना, तिलाही काळजी घेतली होती. म्हणजे चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे लावली होती, प्लस खाणं पिणं म्हणा, या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर
झाल्या होत्या. जरी मी कंटाळा केला तरी बळबळ गोळी खा, दूध पिलीस का, म्हणजे असं भरपूर. मी सांगायचो जास्त. आता नाही, आता मला सवय झाली, आता माझं मी खाऊन घेते सगळं. तसं नाही की आता काळजी घेत नाही असं लहान हा, आता घेतात जास्त ते. सांगत नाही कारण काय ठीक आहे तिला तिला माहिती आहे जास्त काय सांगत नाही त्या गोष्टी नाही का. तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा, म्हणजे नाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. हो, आणि आम्ही दुसरा व्हिडिओ पण बनवणार आहे सोनोग्राफीचा लवकरच. सोनोग्राफीला जाणार जायच्या वेळेस तो एक व्हिडिओ बनवतो नाही का. तर त्यावेळेस सांगतो कसं काय कसं काय बाळाचं वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. मेन विषय म्हणजे आम्ही जरा कम्फर्टेबल नाही कारण विषय असा आहे, लाईट गेले गरम भरपूर. व्हायला लागलेले, त्यात 2 वाजलेले, जॉबला पण जायचे टाइम झालाय त्यामुळं जास्त गडबड आहे. नक्कीच हे करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. भेटू नेक्स्ट.